आणि यानंतर बातमी आहे शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात। शरद पवार हे आज चिपळूणमध्ये असतील। त्यांची जाहीर सभा असणार आहे चिपळूणमध्ये। शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर सकाळी 10 वाजता ही सभा होईल। या सभेत खासदार शरद पवार निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे। 18 वर्षांनंतर शरद पवार यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा होतीये। आजच्या सभेत शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या चिपळूणमध्ये जाहीर सभा होत आहे। या सभेच्या निमित्ताने ते विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा झाली होती आणि त्यानंतर आज शरद पवार यांची सभा होत आहे आणि त्यामुळेच या सभेमध्ये शरद पवार नेमकं काय बोलणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शरद पवार यांची चिपळूणमध्ये तब्बल 18 वर्षानंतर जाहीर सभा होत आहे। यापूर्वी भास्कर जाधव ज्यावेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी जी जाहीर सभा झाली होती त्यावेळी शरद पवार यांनी या जाहीर सभेसाठी उपस्थिती लावली होती आणि त्यानंतर तब्बल 18 वर्षानंतर त्यांची ही जाहीर सभा होत आहे। मध्यंतरीच्या काळात ते ज्यावेळी चिपळूणवर संकट आली त्यावेळी ते चिपळूणच्या मदतीला धावून आले होते। मग ते तिवरे धरण फुटी घटना असो किंवा मग चिपळूणचा महापूर असो त्यावेळी शरद पवार हे चिपळूणवासियांसाठी चिपळूणमध्ये आले होते। पण जाहीर सभा झालेली नव्हती। तब्बल 18 वर्षानंतर त्यांची जाहीर सभा होत आहे आणि त्याला कारणही विशेष आहे, कारण गेल्यावेळी चिपळूण विधानसभा मतदारसंघातील जे आमदार निवडून आले होते ते राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती निवडून आले होते। मात्र सध्या शेखर निकम जे विद्यमान आमदार आहेत ते सध्या अजितदादा पवार यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या विरोधात एक टक्कर देणारा उमेदवार शरद पवार यांनी शोधलेला आहे। प्रशांत यादव हे पक्षाचे सरचिटणीस आहेत आणि त्यांना रिंगणात उतरवण्याची पवार शक्यता आहे आणि त्यांच्या नावाची देखील आज घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निश्चितच आगामी विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने शरद पवार यांनी मोर्चेबंदी केलेली आहे। त्यामुळे आजच्या सभेत ते नेमकं काय बोलतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, चिपळूण, रत्नागिरी।